महान तपस्वी रामकृष्ण बाबा आणि त्यांच्या स्वरूपात असलेले आता फलाहारी बाबा प्रत्येकाकडे हार मानली ते झाले फलाहारी. हर गोष्टीत हारच, प्रत्येक गोष्टीत हार मानायची, हार ते फलाहारी. आता हा आपला समज आहे, बाबा फळावर राहतात, टमकाय टमकाय. तर तसं नाही. कुठल्याही गोष्टीत मला गुलाब बाबा सांगायची मंडळी, मी बाबांना माझा पहिला परिचय दिला आहे. त्यांना जन्म परिचय आहे, जन्मजन्मीचं नातं असते आपला. इथं आज मोठमोठे कीर्तनकार मंडळी आमचे, फार मोठी महंत मंडळी आलेली आहे. संभाजीनगरवरून आमची महाराजची सगळी मंडळी तर मी मोजरे आश्रमला एकदम छोटा तो मुलगा दिसते तेवढा असताना माझ्या वडिलांनी मला मोजरे आश्रमला नेऊन ठेवलं. 8 ते 10 वर्ष मोजरे आश्रममध्ये काढले. आणि आता अचानक गुलाबबाबांनी मला जवळ केलं. संत जवळ करत नाही, पण ज्याला जवळ करतात त्याला कधी सोडत नाही. आणि तसं फलाहारी बाबांचं तोंडात प्रेम आहे. आणि फलाहारी बाबांमध्ये मी काहीतरी बघितलं, रामकृष्ण बाबाच बघितले मी त्यांच्यामध्ये. हे जे मूर्त्या दिसतात, संत गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, प्रभू राम, सगळं काही त्यांच्यातच आहे. आमचा जवळजवळ पवनीपासून आपल्या मुरेडपासून सत्संग फक्त गाडीमध्ये एकट्या फलाहारी बाबावरच चालवता. तर कसं असतं मंडळी, पहले तो संत मिलते ही नहीं, घर मिल गए तो जन्म का साफल्य है. माता मिले पिता मिले, जोरू लड़के भाई मिले, धन धन का सागर मिले, पर संत संग मिलना मुश्किल है. संत नाही भेटत मंडळी. तुम्ही राजे व्हा, एक पत्नी मिली दुसरी करायची. आपल्या एका असे काही बाप आहेत की ज्यांनी दुसरी केली, तिसरी, सगळ्या गोष्टी मिळतील या विश्वातल्या, पण संत भेटू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मला आता इथे दिसलं, कारण मी त्यांच्या आश्रमातला विद्यार्थी आहे. तर मला आठवलं थोडस. आणि खऱ्या माणसाची गरज आहे बरं का या विश्वाला. आमचे समीर भाऊ माझ्याशी फार मोठं संभाषण करत आले आतापर्यंत. मुंबईवरनं आलेली आहे काही मंडळी बाबा, पण एवढी विद्वान मंडळी आहे, त्यांच्याकडे बघून असं वाटलं की कोण आहे. पण साऱ्या विश्वाचं ज्ञान असलेले आमच्या समीर भाऊ, विश्वाचं ज्ञान ज्यांच्या संकल्पना ऐकल्या मी आता खूप मोठं, की बाबा आपल्याला जवळजवळ 10 ते 15 लाख गाई वाटायच्या. समीर भाऊ बरं भेटले ते एकदा की नाही. पहा तुम्ही कसे कसे लोक भेटत असतात. संत मालिकेत राहा, कसे लोक भेटतात. कसा समजेल. याच्यासाठी एकच आहे, हे चांगल्या माणसाची गरज आहे. वेळ फार कमी आहे मंडळी, एकच भजन म्हणणार आहे, कारण त्याला सध्या माणसाची गरज आहे. माणूस द्या मजमा, माणूस द्या, ही कमाल प्रभू दिसला, ही कमाल प्रभू दिसला. पंढरपूरला यात्रा भरली मंडळी दरवर्षी. 13 लाख, 20 लाख, 25 लाख. कशासाठी जातो आपण दर्शनाला? अरे गाभाऱ्यातल्या पांडुरंगाचं उत्तर करेक्ट आलं पाहिजे आपल्याला. आणि एवढी यात्रा भरल्यावर सुद्धा
पांडुरंग म्हणतात देव म्हणे मज माणूस न दिसे, देव म्हणे मज माणूस न दिसे, अजब तमाशा हा कसला, माणूस जाणत माणूस जाणो, माणूस जाणत माणूस जाणो, ही कमाल प्रभू दिसला, ही कमाल प्रभू दिसला, माणूस जाणत माणूस जाणो, माणूस जाणत माणूस जाणो. मग संत विचारतात, बघा संत काय विचारतात, देवा माणूस कसला हवा तुम्हाला सांगा, तरी मी शोध करीन. सांगा तरी शोध करी, सांगा तरी शोध करी. तुम्हाला कसला माणूस पाहिजे देवा सांगा ना, मी शोधून आणतो. तव बोले प्रभू हे विलवानी, तव बोले प्रभू हे विलवानी, कुठील नको असला तसला, माणूस जाणत माणूस जाणो, माणूस जाणत माणूस जाणो, ही कमाल प्रभू दिसला, ही कमाल प्रभू दिसला, माणूस जाणत माणूस जाणो, माणूस जाणत माणूस जाणो. मग रुक्मिणीला एकदा प्रश्न केला देवाने, देवा तुम्ही पागल झाले का, नागपूरच्या दवाखान्यात ऍडमिट करायचं काय तुम्हाला, विठ्ठलाने प्रश्न केला. एवढी यात्रा भरली सुखनंतर त्याच्यात एकही माणूस नाही. अरे म्हणे हे सारे अर्धे आहेत, तोचा एक माझा तुका जो पूर्ण झाला, माणूस पूर्ण झाला पाहिजे. लक्षात ठेवा म्हणजे मग हे कोण आहेत म्हणे, हे एवढी मोठी जत्रा भरली आहे कोण, जम्बूक मेंढा उतरे टुकरे, बहुत मिळे परी काय करू, बहुत मिले परी काय करू, बहुत मिले परी काय करू. शहाणे करण्यासाठी, या शहाणे करण्यासाठी, हवा भला माणूस समला, माणूस जाणत माणूस जाणो, माणूस जाणत माणूस जाणो, ही कमाल प्रभू दिसला, ही कमाल प्रभू दिसला, माणूस जाणो, माणूस जाणो, माणूस जाणो. सकल लोक हे अपुले म्हणून सर्वावरती प्रेम करी. सर्वावरती प्रेम करी, सर्वावरती प्रेम करी. तुकड्या दास म्हणे प्रभु मागे, तुकड्या दास म्हणे प्रभु मागे, असेल कोणी त्या तसला, असेल कोणी त्या तसला, माणूस जाणत माणूस जाणो, माणूस जाणत माणूस जाणो, ही कमाल प्रभू दिसला, ही कमाल प्रभू दिसला, माणूस जाणत माणूस जाणो, माणूस जाणत